नमस्कार मंडळी, मी आहे अश्विनी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर चॅनलचं नाव आहे योलो। तर कसे आहात आपण सर्व? तर आज आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला म्हणजे असं म्हणता येणार नाही की मी चालली आहे माझ्या सासरी। तर जळगाव साईडला पिंपळगाव हरेश्वर हे जे गाव आहे तर ते इथे आम्ही चाललो आहे आणि आता आम्ही पोहोचलो आहे छत्रपती संभाजीनगर येथे। आणि संभाजीनगर म्हणायला तसं खूपच मोठं आहे। मी पहिल्यांदाच या साईडनी आम्ही जातो आहे आणि भिंतीवर जे काम केलेलं आहे ते देखील खूप सुंदर दिसतं आहे, त्यामुळे मी व्हिडिओ काढण्याचा जो मोह आहे तो मला आवरलेला नाही आहे। स्माइल कर, टाटा कर, बाय 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 कर, बाय बाय कर की। आता सगळीकडे पावसाचं वातावरण असल्यामुळे आजूबाजूला भरपूरच हिरवळ दिसते आणि वातावरण देखील खूप सुंदर आहे। आणि हा जो घाट दिसतोय मला वाटतं कन्नड साईडचा घाट असावा। आणि अशा प्रकारे आम्ही आता घरी पोहोचलो आहे आणि या आहेत माझ्या सासूबाई। चला चला भाऊ, खाली नको बसू। भाऊ त्याला खाली नको बसू, चप्पल काढायला पाय घेऊया। अरे काय चप्पल ए इकडे इकडे काकी घाबरती आनंद झाला आहे। एक भेटलं खेळायला पण अच्छा लावून देतो गाडी टाकली का त्याने? नाचा भाऊ, नाच ना भाऊ, व्हिडिओ करताय काकी तुझा। ए डान्स कर, चला नाचा। ती व्यायाम करते आणि त्याला काही घेणं देणंच नाही। चालतंय ना चल चला। तर आता आपण चाललोय पिंपळगाव हरेश्वरच्या महादेवाच्या मंदिरामध्ये आणि तुम्हाला मंदिर मी पुढे दाखवते। मंदिर देखील खूप सुंदर आहे। चला तर मग। त्यांचा दुसरा उल्लेख हा भस्मासूर भस्म झाला ती जागा म्हणून येतो। भगवान शंकराच्या तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो जागेवर भस्म होईल अशा वरदानाचा चुकीचा उपयोग करणाऱ्या भस्मासुराला भगवान विष्णूने मोहिनीचे रूप घेऊन स्वतःच्या डोक्यावर हात ठेवायला भाग पाडले व भस्म केले, म्हणून भस्मासुराचा वध झाला ती जागा या ठिकाणचा असा उल्लेख पुराणात येतो। त्याचं प्रतीक म्हणून भस्मासुराची शिळा आहे। पिंपळगावच्या पूर्वेस 1 किलोमीटर अंतरावर बहुळा व डुब्बा या नद्यांच्या संगमावर वसलेले हे मंदिर हेमाडपंथी असून नागर या मुख्य शैलीतील भूमीज या उपशैलीत बांधण्यात आले आहे। पूर्वीच्या काळी सदर मंदिराच्या दिवाबत्तीचा खर्च जवखेडा गावाच्या महसुलातून केला जात असे, मात्र हे जवखेडा गाव 1800 ते 1850 दरम्यान ओसाड झाले। 4 मोठ्या पायऱ्या चढून गेल्यावर प्रवेशद्वार आहे, ज्याच्या ललाट बिंबावर साध्या फुलांचे नक्षीकाम केले आहे। आत प्रवेश केल्यावर खुला मंडप लागतो। डाव्या हाताला गूढ मंडप म्हणजेच बंदिस्त खोली लागते, जी पेशव्यांच्या काळात बांधली गेलेली असावी। पुढे गेल्यावर उजव्या बाजूला गणितज्ञ भास्कराचार्य व त्यांची मुलगी लीलावती यांच्या समाध्या आहेत।
भास्कराचार्यांचा मृत्यू नेमका कधी व कुठे झाला याबाबत इतिहास अभ्यासकात मतभेद आहेत. तिथून थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला नंदी असलेला वाहन मंडप आहे, जो 8 खांबावर पेलला आहे. साधा कमळ आहे का ब्रह्मकमळ? कमळ येतो. कुठला कमळ? ब्रह्मकमळ असं नसतो. कमळ येतो. कमळ ते चिखलातच असतं ना. पण हे साधं कमळ आहे. मग साधं कमळ संध्याकाळी बंद होऊन सकाळी उमळतं का? पूजा तिला इकडे आण ना. तिकडे तिकडेच पण नाही, ती तिकडे तिकडेच पळते येईन नवी. फोटो काढायचे. फोटो नाही, फोटो काढायचा भाऊचा तुझा. कर. हा, अजून एकदा आवाज आणतो. काही नुसतं करणं जास्त येते. हा, अजून 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 एक मार. अजून एक मार. कसं मारा काका? कसं मारता काका? थकला. तर आज आहे आषाढी एकादशी. तर त्यासाठी आम्ही पहाटे 4 वाजताच मंदिरामध्ये आलो होतो आणि हे मंदिर देखील खूप सुंदर सजवलं होतं. आता स्वतःवर नव्याने प्रेम यायला लागलं आहे, कारण कोणीतरी अबोल माझ्यावर खूप प्रेम करायला लागलं आहे. त्याची नजर सतत मला शोधत असते. मी कितीही विचित्र अवस्थेत असले तरी त्याला सर्वांमध्ये मीच हवी असते. थोड्या वेळासाठी हॉलमधून बेडरूममध्ये जरी गेले तरी जोडलेल्या शेपटीसारखा तो माझ्या मागे मागे घरभर फिरत असतो. वॉशरूमला जरी गेले तरी त्याचं दार जोर जोरात बडवत असतो. तो त्याचा फेवरेट कार्टून जरी बघत असला ना तरी चेक करणार, मिमी नक्की किचनमध्येच आहे ना. एका हाताने माझा फ्रॉक खेचून तो घरभर मला त्याच्या तालावर नाचवत असतो आणि हे सगळं बघून मन भरून येतं. मी जशी आहे तशी त्यांनी मला त्याची मिमी म्हणून ॲक्सेप्ट केलं आहे आणि खूप प्रेम दिलं आहे. चला तर आम्ही आता निघालोय आमच्या घरी म्हणजेच पुण्याला. आपण कितीही लांब कुठेही गेलो तरी आपण आपल्या घरी आल्याशिवाय आपल्याला सुखाची झोप लागत नाही, ते म्हणतात ते अगदी बरोबर आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.